आणि त्यासाठीच करिअर गायडन्स असायला हवं. पण कुठे जायचं, कोण बोलणार, हाच प्रश्न सर्वांच्या मनात असतो आणि याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण करिअर काउन्सिलिंगवर बोलायला बोलवलेलं आहे प्रफुल्ल देशमाने यांना. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं ओनली मार्निंगमध्ये. सुरुवातीला जर तुमची ओळख प्रेक्षकांना करून दिला तर खूप छान होईल. माझं नाव प्रफुल्ल देशमाने. 13 वर्षापासून करिअर काउन्सिलिंगमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही मोफत मदत केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या वाटा दाखवण्यामध्ये आम्ही 100% त्यांचा शेवटपर्यंत साथ दिली आहे. मी अचिव्हर्स टेक्निकल अकॅडमीचा डायरेक्टर आहे आणि स्किल इंडियाचे आम्ही प्रोजेक्ट चालवतोय गव्हर्नमेंटचे. सो आताही आपण ह्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मदत करण्याचा 100% प्रयत्न करू. निश्चितच, म्हणजे 10वी-12वीची एक्झाम तर चालूच आहे, काही दिवसात संपेल सुद्धा. त्यानंतर निकाल लागल्यावर प्रश्न तर पडतोच, पण सुरुवातीला काही मुलांना क्वेश्चन पेपर लिहितानाच कळतं की आपल्याला थोडेसे जेवढे आपण समजले त्यापेक्षा थोडेसे कमी मार्क पडतील. पण 10वी नंतर कमी मार्क किंवा जास्त मार्क जे काही असेल त्यानुसार कोणकोणते पर्याय आहेत, कोणकोणती फील्ड आहेत आणि कसं करिअर